जय शिवराय मित्रांनो. नाशिक येथील TCS कंपनीमध्ये जो लव्ह जिहादचा रॅकेट त्या ठिकाणी बाहेर निघाला होता. त्याच्या पाठोपाठ आता संदीप फाउंडेशन म्हणून त्या ठिकाणी आता एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये सुद्धा लव्ह जिहादचं रॅकेट या ठिकाणी बाहेर निघालेलं आहे. जिहादी मिजान शेख म्हणून याने एका 20 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून या ठिकाणी लव्ह जिहादचा शिकार केलेला आहे. त्या मिजान शेखचं लग्न झालेलं आहे. तरी सुद्धा त्याने त्या 20 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला पळवून नेलेलं आहे. अद्याप त्या ठिकाणी पी-आय महेश कुलकर्णी यांनी त्याचा तपास लावलेला नाहीये. पी-आय महेश कुलकर्णी यांना मी विनंती करू इच्छितो की आपण लवकरात लवकर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि याचा तपास व्हावा आणि मुलीला जिथं असेल तिथून सुरक्षित आणावा आणि त्या ठिकाणी त्याच्या घरी पोच करावा. ही अशीच मी तुमच्यासमोर विनंती करू इच्छितो. आणि हे बघा मित्रांनो, आता तरी या घटना तुम्ही आता समजून घ्या. खूप आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात बोललो तर काहींना खपत नाही. पण आता ज्या गोष्टी होतात, त्या गोष्टीवर जर आपण काही बोललो नाही किंवा आवाज उचलला नाही, तर मग ह्या गोष्टी वाढतच जाणार हो. मग कधी ना कधी ह्याच्यावर कुणाला ना कुणाला बोलावं तर लागणार आहे आणि याच्या विरोधात आवाज सुद्धा उचलावा लागणार आहे. पण आज आपण काय म्हणतो, जाऊन दे बाबा, कशाला मग वाद-विवाद. पण उद्या जर आपल्या घरावर ही वेळ आली, तर आपण असंच म्हणणार का, जाऊन दे बाबा, कशाला मग वाद-विवाद घालावा, असं तसं. त्यामुळे म्हणतोय, जागरूक व्हा, एकजूट व्हा आणि आता तरी या नराधमांपासून सुरक्षित राहा, असं मी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.